हॅलो एव्हरीवन, हर्निश अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपण टॉपिक शिकणार आहोत संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. बघा, हा टॉपिक राज्यसेवा प्रिलिम्स, राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी प्रीमेन्स, त्याच्यानंतर ग्रुप सी म्हणा किंवा महाराष्ट्रात जेवढे पण डिपार्टमेंटल एक्झाम्स होतात त्या दृष्टिकोनातून आणि सेंट्रल लेवलच्या पण जेवढे एक्झाम्स होतात त्याही दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. महत्त्वाचा आणि एक म्हणू शकतो एक व्यावहारिक दृष्टिकोनातून जरी आपण व्यवहाराचा जरी विचार केला तरी हा टॉपिक किंवा याच्या संबंधी इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्या संविधानात आहे म्हणजे दिलेली आहे, तर ती आपल्याला माहिती असणे गरजेचंच आहे. कारण आपल्या देशात आपल्याला दिसतंय, हा टॉपिक दिसतो तुम्हाला संघराज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र. टॉपिकचं नाव जर विचार केला तर थोडासा आपल्याला अवघड दिसतो, परंतु टॉपिक मध्ये नेमकं शिकायचं आहे काय आपल्याला, तर आपल्या देशात विविध राज्य दिसतात, 28 घटक राज्य दिसतात. तर त्या घटक राज्यांची स्थापना कशी झाली, त्याचं रिऑर्गनायझेशन कसं झालं, मग ते जे राज्य स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे, मग ते अधिकारासंबंधी जे कायदे आहेत ते कुठं आहे, तर ते आपल्याला या म्हणजे भागात आपल्याला आज बघायचं आहे. तर समजून घेऊया. याच्यामध्ये एक क्लास टू क्लास आपल्याला डिस्कशन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पूर्ण कन्सेप्च्युअल मॅटर आहे, कन्सेप्ट आपल्याला आज शिकायचा आहे. त्याच्यानंतर तो कसा अप्लाय झाला हे पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार. तर आज पूर्ण लेक्चर जो आहे तो कन्सेप्च्युअल आहे, तर मग आज आपण एक कन्सेप्ट शिकणार. तर बघा, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, युनियन अँड इट्स टेरिटरी. तर याचा बेसिक अर्थ असा आहे की भारतात राज्यांची स्थापना कशी झाली. तर बघा, भारतीय संविधानातील भाग 1, आपण इंडियन पॉलिटीचा टॉपिक बघत आहे. हा भारतीय संविधानात 22 भाग आहे भारतीय संविधानाचे. त्याच्यामध्ये भाग 1 म्हणजे पार्ट 1, आर्टिकल 1 to 4. भारतीय संविधानात एकूण टोटल आता म्हणू शकतो आपण म्हणजे मेन आर्टिकल्स विचार केला 395 आर्टिकल्स आहे. त्याच्यापैकी आर्टिकल 1 ते 4 म्हणजे कलम 1 ते 4 दरम्यान संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र याच्या संबंधी सर्व माहिती किंवा सर्व नियम आपल्याला सांगितले. तर ते नियम आपण आज या भागामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपल्याला कलमानुसार हा म्हणजे भाग शिकून घ्यायचा आहे, तर आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट कलमाकडे वळूया. तर बघा, कलम 1 आर्टिकल 1 of the constitution deals with the name of our nation. ओके, भारताचं नाव. तर बघा, इंडिया इज ए युनियन, इंडिया इज ए भारत. इंडिया इज ए भारत. इंडिया अर्थात भारत म्हणजे इंडियाला किंवा भारताला दोन्ही नाव आहे. भारत या देशाला दोन नाव, एक इंडिया आणि दुसरं काय भारत. तर भारतीय संविधान सभा जेव्हा म्हणजे संविधान बनवण्याची म्हणजे प्रिपरेशन करत होती किंवा प्रक्रिया सुरू होती, त्याच्यामध्ये काही कन्झर्वेटिव्ह लीडर्स पण होते आणि काही म्हणू शकतो आपण मॉडर्न लीडर पण होते. त्यांना इंडिया नाव पाहिजे होतं आणि जे कन्झर्वेटिव्ह होते त्यांना भारत हे नाव पाहिजे होतं. मग या दोघांनाही नाराज न करण्यासाठी आपण म्हणू शकतो की भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया आणि भारत हे दोन्ही नावं स्वीकारण्यात आली. म्हणजे भारत म्हणजे म्हणू शकतो भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये सर्वात प्रथम जे प्रोव्हिजन आहे ते काय, तर भारताचं नाव आहे. त्याच्यानंतर याच्या कलम 1 मधली दुसरी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला काय सांगते, तर टाइप्स ऑफ पॉलिटी सांगते. टाइप्स ऑफ पॉलिटी, राज्य व्यवस्था सांगते. म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था कोणती आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात म्हणजे राज्य व्यवस्थेचे. एक संघराज्य असतं, म्हणजे संघराज्य जनरली आपल्याला माहिती आहे फेडरेशन असते, एकात्मिक गव्हर्नमेंट म्हणजे सरकार असते, एकात्मिक राज्य व्यवस्थेची म्हणजे एक व्यवस्था असते आणि दुसरी असते संघराज्य व्यवस्था. 2 प्रकारची व्यवस्था, एक एकात्मिक व्यवस्था आणि दुसरी संघराज्य व्यवस्था. तर आपण एकात्मिक व्यवस्था धड स्वीकारलेली नाहीये आणि दुसरी संघराज्य व्यवस्था धड स्वीकारलेली नाही. दोघांचं एक सुवर्ण मध्य करून एक आपण व्यवस्था स्वीकारली. तर त्या व्यवस्थेला काय म्हणतात ते आपण या प्रोव्हिजन 2 मध्ये समजून घेऊया. बघा, प्रोव्हिजन 2 काय सांगते कलम 1 ची, तर इंडिया इज ए, लक्ष्मीकांत सरांच्या बुक नुसार म्हणू शकतो आपण, इंडिया इज ए युनियन ऑफ स्टेट रॅदर दॅन फेडरेशन ऑफ स्टेट्स. म्हणजे म्हणू शकतो आपण इंडिया काय, भारत हा काय राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. तर तो काय नाही, तर संघराज्य नाही. भारत हा संघराज्य नसून काय आहे, तर तो राज्यांचा संघ आहे. आपल्याला शब्द सेमच दिसतंय, म्हणजे इथे संघ पुढे दिसतंय आणि इथे संघ मागे दिसतंय. इथे राज्य पुढे दिसतंय आणि इथे काय दिसतंय, राज्य मागे दिसतंय. नेमका याचा फरक काय, व्हाय इंडिया इज नॉट अ फेडरेशन ऑफ स्टेट, व्हाय इट इज अ युनियन ऑफ स्टेट. याच्यामधला फरक समजून घेण्यासाठी आपल्याला संघराज्य या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा,
संघराज्य, फेडरेशन, संघराज्य, फेडरेशन. फेडरेशन म्हणजे जनरली काय असते? संघ म्हणजे काय असते? टीम. आपण जर आपल्या भाषेत जर विचार करायला गेला तर क्रिकेटमध्ये 11 लोक एकत्रित येऊन काय बनते? टीम बनते. म्हणजे काय बनते? संघ बनते. तसंच हा संघराज्य शब्द जनरली आपल्याला माहिती यूएसए रिलेटेड आहे. म्हणजे यूएसए ची जी राज्य व्यवस्था आहे ती कोणती आहे? तर संघराज्यात्मक आहे. ओके. फेडरल कॅरेक्टर म्हणजे फेडरेशन आहे. यूएसए ची राज्य व्यवस्था ती काय? फेडरेशन. फेडरेशन म्हणजे काय होतं नेमका? की फेडरेशन शब्दाचा अर्थ म्हणजे संघ या शब्दाचा काय होत आहे? की विविध तुकडे. म्हणजे आपण क्रिकेटचा एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये तर 11 माणसं किंवा 11 तुकडे एकत्र येऊन काय झाले? त्यांची फेडरेशन फॉर्म झाली, एक संघ फॉर्म झाला. तसंच यूएसए ची पण फेडरेशन. यूएसए मध्ये सुरुवातीला 13 राज्य, त्याच्यामध्ये पहिली जी राज्य म्हणण्यापेक्षा त्यांना वसाहती म्हणत होतो. ओके, कॉलनीज. तर मग त्या वसाहती होत्या. आपल्याला माहिती आहे की इंग्रजांसोबत त्यांचे जे स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं, वसाहतीचे जे राज्य होते, वसाहती काय केलं यांनी की सुरुवातीला जे स्वातंत्र्य युद्ध झालं, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, त्याच्यामध्ये ज्या वसाहती होत्या 13 वसाहती, त्याच्यामध्ये पहिली व्हर्जिनिया जी वसाहत आहे, या सगळ्यांनी काय लढलं? सेपरेटली लढले. म्हणजे याची ताकद जर विचार केला सामाजिक दृष्ट्या म्हणा किंवा सैनिकी दृष्टिकोनातून किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर यांची ताकद कमजोर पडू लागली. म्हणून हे काय केले? जे 13 राज्य होते ते काय आले? एकत्र आले आणि त्यांनी काय फॉर्म केला? एक संघ फॉर्म केला. म्हणजे संघराज्याचा बेसिक अर्थ काय होते? की जे पण तुकडे असतील ते काय होतील? एकत्र येईल, काय फॉर्म करतील? एक टीम फॉर्म करतील किंवा संघ फॉर्म करतील. त्याला काय म्हणतात? संघराज्य व्यवस्था म्हणतात. ओके. म्हणजे म्हणू शकतो आपण हे जे इंटिग्रेशन झालेलं म्हणजे आपण हा जो संघराज्य फॉर्म झालेला आहे तो कसा फॉर्म झालेला? तर बाय वे ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे राज्यांच्या एकत्रीकरणातून काय फॉर्म झालेला? संघराज्य फॉर्म झालेला. ओके. संघराज्य बाय वे ऑफ इंटिग्रेशन पण फॉर्म होऊ शकतो आणि दुसरा असतो बाय वे ऑफ डिसइंटिग्रेशन. बाय वे ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे असलेल्या अखंड प्रदेशाचे तुकडे करून सुद्धा काय होऊ शकते? संघराज्य व्यवस्था फॉर्म होऊ शकते. ही संघराज्य व्यवस्थेचा उदाहरण म्हणू शकतो आणि ही ऍक्च्युअली संघराज्य असते. ओके. तर हा पॉइंट काय? हा कसा इंडस्ट्री रिलेटेड आहे आपल्याला ते बघायचं आहे. ओके. तर बघा संघराज्याचा अर्थ भारत काय नाही तर संघराज्य नाही. तर याच्यावरून दोन आपल्याला गोष्टी कळतील, बाय वे ऑफ इंटिग्रेशन आणि दुसरा काय? बाय वे ऑफ डिसइंटिग्रेशन. बघा बाय वे ऑफ इंटिग्रेशन म्हणजे काय झालं? ते 13 तुकडे एकत्र येऊन, आता आपल्याला माहिती आहे यूएसए मध्ये 50 तुकडे यूएसए म्हणजे 50 राज्य आहे, 50 संघराज्यांचं म्हणजे 50 राज्यांच्या एकत्रीकरणातून त्यांची एक संघ फॉर्म आहे, संघराज्य फॉर्म आहे. भारतात तसं नाही. भारतात पण संघराज्य व्यवस्था दिसते म्हणजे तुकडीकरण दिसते आपल्याला. भारतात पण तुकडीकरण दिसते. तर भारताचा जर नकाशा जर तुम्ही अनुभवला तर भारतात पण 28 राज्य आहे म्हणजे 28 तुकडे आहेत त्याचे. ओके. आणि दुसरा म्हणू शकतो 8 केंद्रशासित प्रदेश, हे पण काय? भारताचे तुकडे आहेत. ओके. म्हणजे भारतात पण जिथं तुकडा तुकडा व्यवस्था दिसते तुम्हाला ते काय? संघराज्य व्यवस्था आहे. म्हणजे भारतीय संविधानात हा महत्वाचा वाक्य समजून घ्या. ओके. इंडियन पॉलिटी शोज द कॅरेक्टर ऑफ फेडरेशन. म्हणजे भारतीय संविधान सुद्धा किंवा भारतीय राज्यव्यवस्था सुद्धा काय दाखवते? संघराज्य वैशिष्ट्य दाखवते भारतीय संविधानात. म्हणजे असा स्टेटमेंट जर आला एक्झाम मध्ये की भारतीय संविधानात संघराज्य वैशिष्ट्य दिसतात तर तो बरोबर आहे. तरी पण भारत हा संघराज्य नाही. आता कसं काय? तर बघ भारतीय संविधानात संघराज्य वैशिष्ट्य आहे कारण भारतात काय? तुकडे केले. तर ते तुकडे कशासाठी केले आपण? तर ते कशासाठी? तर प्रशासकीय सोयीसाठी, फॉर दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स साठी आपण काय केलेली आहे? भारताचे तुकडे केलेले. ओके. परंतु हे जे अमेरिकन मध्ये जर बघितलं आपण तर ते जे तुकडे आहेत ते एकत्र येऊन स्वतःमध्ये काय केलं? त्यांनी करार केला. काय केला? करार केला. करार करून काय केलाय? ती संघराज्य व्यवस्था त्यांनी फॉर्म केली. पण भारतात असं काही नाही. भारतात काही तुकडे एकत्र आलेले नाही. भारतात आपल्याला माहिती भारत हा एकसंध प्रदेश होता. ओके. मग एकसंध प्रदेश याची व्यवस्था सरदार पटेल यांनी केलेली आहे. म्हणजे भारताला सगळे जे पार्ट आहे भारताचे म्हणजे आपण म्हणू शकतो 562 किंवा 552 जे आपल्याला दोन आकडेवारीमध्ये कन्फ्युजन दिसतो. तर या हे जे एवढे जे संस्थानिकांचे राज्य होते यांना एकत्रित आणण्याचं काम सरदार पटेल यांनी केलंय. म्हणून आपण त्यांचा जो जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो 31 ऑक्टोबर, तुम्हाला माहिती असेल. मग बघा भारत हा एकसंध प्रदेश होता. मग त्याचे काय केलं? आपल्या प्रशासकीय सोयीसाठी आपण काय केलं? 28 तुकडे केले आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपण तयार केले. हे कशासाठी? प्रशासकीय सोयीसाठी आहे. म्हणजे भारतात जे फेडरल कॅरेक्टर दिसते ते कसे फॉर्म झाले? तर बाय वे ऑफ डिसइंटिग्रेशन. म्हणजे आपण भारत एकसंध देश आहे पण त्याला आपण काय केलं? प्रशासकीय सोयीसाठी त्याचे 28 तुकडे केले. म्हणून आपल्याला भारतीय संविधानात फेडरल कॅरेक्टर दिसतात परंतु ती फेडरेशन नाही. तर आता फेडरेशन का बरं नाही? आपण फेडरल कॅरेक्टर दिसतात याचं जर याला तर प्रूव्ह केलेलं आहे पण फेडरेशन का बरं नाही फेडरल कॅरेक्टर असून? तर ते आपण दोन गोष्टी बघूया. तसं फेडरेशनची वैशिष्ट्य असतात दोन आणि तेच भारतीय संविधानात म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था नाही तर राज्यव्यवस्थेला लागू नाही. तर बघा दोन कोणते पॉईंट्स आहेत ज्याच्यामुळे भारतीय व्यवस्था जी किंवा राज्यव्यवस्था ती संघराज्य नसून तर राज्यांचा संघ. फर्स्ट पॉईंट म्हणजे संघराज्य व्यवस्थेचे वैशिष्ट्य असते की
संघराज्याची व्यवस्था फॉर्म झालेली असते तर ती काय असते, राज्यांमध्ये असलेला काय असतो तर तो करार असतो, राज्यांमध्ये असलेला करार. म्हणजे जे संघराज्य फॉर्म झालेलं अमेरिकन म्हणू शकतो फेडरेशनचं जर आपण एक्झाम्पल घेतला तर त्याच्यात काय आहे तर राज्यांमध्ये करार आहे आणि त्याच्यामुळे ती फेडरेशन टिकलेली आहे. दुसरा की म्हणजे हा जो आहे राज्यांमध्ये आपला भारत देशाला हा असं भारत देशात असं काही दिसतो का आपल्याला, इंडिया इज अ युनियन. ओके, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट विच इज नॉट फॉर्म बाय द अग्रीमेंट अमॉंग द स्टेट. ओके, म्हणजे भारत हा काय आहे, संघराज्य वैशिष्ट्य दिसतात त्याच्यामध्ये, परंतु तो राज्यांमध्ये अग्रीमेंट करून फॉर्म झालेला राज्य नाहीये, म्हणून भारत काय नाहीये, संघराज्य आहे, म्हणून तो संघराज्य नाहीये तर तो काय राज्यांचा संघ आहे. दुसरी गोष्ट, ओके, इंडियन स्टेट्स म्हणजे भारतीय राज्यांना भारताच्या युनियन मधून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. ओके, भारतीय राज्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे हे फेडरल कॅरेक्टर आहे. म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये काय असतं की संघराज्य व्यवस्था जी फॉर्म झालेली असते एखाद्या देशामध्ये तर ती काय राज्यामध्ये असलेला करार असतो आणि कोणत्याही राज्याला केव्हाही बाहेर पडण्याचा अधिकार असतो, परंतु भारतात ही दोन्ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसत नाही, म्हणून भारत हा काही नाही तर संघराज्य नसून तो काय राज्यांचा संघ आहे. ओके, तर अशा प्रकारे आर्टिकल 1 मध्ये आपल्याला स्पष्टीकरण भारतीय म्हणजे भारताचे नाव काय असेल तर दोन नाव आहे भारताला, एक इंडिया आणि दुसरा काय भारत, हे सांगितलं. म्हणजे भारताचं नाव सांगितलं आणि टाइप्स ऑफ पॉलिटी राज्यव्यवस्था कशी कोणत्या प्रकारची आपण राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. तर आपण आपल्या संविधानात फेडरल कॅरेक्टर पण दिसतात आणि एकात्मिक इंटिग्रेटेड पॉलिटी पण आपल्या देशात दिसते. तर ते कशी आपण जेव्हा फेडरेशन वगैरे चॅप्टर बघू त्याच्यामध्ये आपण ते बघू, म्हणजे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्य काय असतात, त्याच्यानंतर एकात्मिक जी राज्यव्यवस्था असते त्याची वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होऊन जाईल. पहिले इथे आपण गोष्टी शिकून घेऊ. आय होप तुम्हाला एक कलम 1 कळलेली असेल. त्याच्यानंतर आपण आता कलम 2 कडे वळूया, जो की टोटल कन्सेप्ट आहे आणि तो या चॅप्टरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बघा कलम 2, आर्टिकल 2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, बघा या ही आर्टिकल समजून घेण्यासाठी याच्यामध्ये पण कन्सेप्ट आहे ते आपण समजून घेणार. बघा आर्टिकल 2 काय म्हणते, याच्यामध्ये प्रोव्हिजन काय म्हणते. आर्टिकल 2 एम्पॉवर्स द पार्लमेंट. कोणाला एम्पॉवर करते तर पार्लमेंटला अधिकार देते. टू पार्लियामेंट टू establish or admit the new state which is not a part of Union of India. Article 2 empowers the Parliament to establish or admit the new state which is not a part of Union of India. ओके, आता आपण बघितलं राज्यांचा संघ बघितलं म्हणजे युनियन ऑफ स्टेट बघितलं. त्याच्यानंतर आता आपण काय बघणार, युनियन ऑफ इंडिया बघायचं होतं. युनियन ऑफ स्टेट वेगळं आणि युनियन ऑफ इंडिया वेगळं. तर बघा हा काय तर भारताचा संघ आहे, राज्यांचा नाही. हा काय भारताचा संघ. याच्यामध्ये काय असतं नेमकं ते बघायचं आपल्याला. तर बघा दोन कन्सेप्ट समजून घ्या. आता याच्यामध्ये युनियन ऑफ इंडिया समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत एक पुन्हा एक कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यावा लागतो. तर तो कोणता, तो बघा युनियन ऑफ इंडिया आणि दुसरा आहे टेरिटरी ऑफ इंडिया. ओके, बघा भारताचा संघ, दुसरा आहे भारताचे राज्य क्षेत्र. भारताचा संघ आणि दुसरा काय तर भारताचे राज्य क्षेत्र. हे दोन कन्सेप्ट कळले तर तुम्हाला आर्टिकल 2 समजायला काही अडचण जाणार नाही. बघा भारताच्या संघामध्ये 28 घटक राज्यांचा समावेश होतो. म्हणजे 28 राज्य जे आपल्याला दिसते महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे जे म्हणतो आपण त्या राज्यांचा समावेश होतो फक्त. ओके, आणि टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये 28 राज्य प्लस 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे युटीज, युनियन टेरिटरी. आणि त्याच्यानंतर नंबर 3 आहे की भारत भविष्यात एक्वायर्ड म्हणजे म्हणू शकतो संपादित करेल असा प्रदेश, याचा सुद्धा समावेश कशात होतो तर भारतीय राज्य क्षेत्रामध्ये. बघा हे तर दोन आपल्याला कडून जाते, पण हे बघा भारत भविष्यात संपादित करेल असा प्रदेश. याचा एक्झाम्पल घेऊ शकतो आपण सिक्कीम.
भारतीय संविधान लागू झाल्यानंतर किंवा आपल्याला माहिती आहे राज्य पुनर्रचना कायदा 1956 मध्ये झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे 1975 मध्ये सिक्कीम भारताला जॉईन झालेला आहे. ओके, तर मग आपल्याला दिसते की भारत भविष्यात मग कसा ऍक्वायर्ड करतो, भारत भविष्यात युद्ध करून दुसऱ्या देशासोबत युद्ध केलं आणि त्यांचा प्रदेश आपण जिंकला किंवा दुसरा करार करून संधी करून आपण काय करू शकतो, दुसऱ्या देशाचा एखादा भाग आपल्या देशाला अटॅच करून घेऊ शकतो. ओके, मग बघा याच्यामध्ये तुम्हाला कळेल, याच्यामध्ये हा पार्ट शिकणं महत्वाचा आहे, हा थोडा महत्वाचा नाही, आपण समजून घ्या. युनियन ऑफ इंडिया, युनियन ऑफ इंडिया मध्ये फक्त काय 28 राज्यांचा समावेश होतो. 28 राज्यामध्ये जेवढे पण राज्य आहेत त्यांचा समावेश होतो. बाकी केंद्रशासित प्रदेश आणि भारत भविष्यात जो पण प्रदेश ऍक्वायर्ड करणार आहे त्या प्रदेशाचा समावेश होत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, कलम 2 अंतर्गत जी प्रोव्हिजन आहे ती काय संबंधी आहे, तर राज्य फॉर्म करण्यासाठी, काय म्हणते, राज्य निर्मिती करण्यासाठी. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे नवीन राज्य काय करणे, स्थापन करणे किंवा ऍडमिशन करणे किंवा एखाद्या राज्याला आपल्याला भारताला जॉईन होण्यासाठी काय करणे, परवानगी देणे. ओके, एस्टॅब्लिशमेंट किंवा ऍडमिशन ऑफ स्टेट विच इज नॉट अ पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया, जो की 28 घटक राज्यांचा काही नाही भाग नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो 8 जे युटीज आहे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की त्यांना आपण युनियन ऑफ इंडियाचा भाग करण्यासाठी त्यांना काय कोणता दर्जा द्यावा लागेल, राज्याचा दर्जा द्यावा लागेल. याचे एक्झाम्पल पण घेऊ शकतो आपण. आता युनियन टेरिटरीज मध्ये आपण घेऊ शकतो गोवा हा 1987 पूर्वी काय होता, तर केंद्रशासित प्रदेश होता. 1987 मध्ये याला राज्याचा दर्जा दिला. म्हणजे म्हणू शकतो आपण गोवा हा जेव्हा केंद्रशासित प्रदेश होता तो युनियन ऑफ इंडियाचा भाग नव्हता आणि जेव्हा त्याला 1987 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला तो काय झाला, युनियन ऑफ इंडियाचा भाग झाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की गोवा राज्याची जी स्थापना आहे, गोवाला जे राज्याचा दर्जा मिळाला तो कलम 2 अंतर्गत मिळाला. बिकॉज तो काय नव्हता तर तो भारतीय संघाचा काय नव्हता, भारताच्या संघाचा काय नव्हता तर भाग नव्हता. समजा तुम्हाला बघा, एकदा पुन्हा रिपीट करतो की 28 घटक राज्य आपल्याकडे आहे जो काय युनियन ऑफ इंडियाचा भाग आहे. आणि आर्टिकल 2 पण काय म्हणते, आर्टिकल 2 एम्पॉवर्स द पार्लमेंट टू ऍडमिशन आर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट विच इज नॉट अ पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया. म्हणजे तुम्हाला नवीन राज्याची जी स्थापना करण्याचा अधिकार आहे, जे आर्टिकल 2 देते, ती काय म्हणते की जो भाग युनियन ऑफ इंडियाचा भाग नाही त्याला काय देऊ शकता, तुम्ही राज्याचा दर्जा देऊ शकता. म्हणजे केंद्रशासित प्रदेश काय नाही तर युनियन ऑफ इंडियाचा भाग नाही. मग असाच केंद्रशासित प्रदेश कोणता होता, गोवा. तसंच सिक्कीम राज्याचं काय केलंय भारतामध्ये, सिक्कीमचा समावेश भारतीय संघामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण काय केलंय, सिक्कीम राज्याचा प्रवेश भारताच्या संघामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे जो काय होता ऑलरेडी राज्य होता परंतु तो भारतीय संघाचा भाग नव्हता, त्याचा समावेश आपण भारतामध्ये करून घेतलाय. आणि गोवा जो ऑलरेडी काय होता केंद्रशासित प्रदेश होता त्याला आपण राज्याचा दर्जा दिला, म्हणजे राज्याची निर्मिती केली. ओके, तर हे जे अधिकार आहेत संसदेला कलम 2 अंतर्गत प्राप्त होते. म्हणजेच म्हणू शकतो आर्टिकल 2 empowers the parliament to establish or admit the new state which is not a part of Union of India. आय होप तुम्हाला कलम 2 चे एक्सप्लेनेशन किंवा एक स्पष्टीकरण तुम्हाला समजलेलं असेल. यानंतर आपण कलम 2 प्रमाणेच कलम 3 आहे तिचं पण स्पष्टीकरण बघणार आहोत. तर यानंतर बघा आता कलम 3, संविधानाची कलम 3 आर्टिकल 3. इट also empowers the parliament to फर्स्ट वन 3-4 प्रोविजन आहे याच्यामध्ये बघा, टू एस्टॅब्लिश or formation of new state. Next, change the name of state. त्याच्यानंतर तिसरा आहे diminish or increase the area of state. Number 4, alter the boundary of state. बघा याच्यामध्ये 4 प्रोविजन आहे. इट ऑल्सो एम्पॉवर्स, म्हणजे कलम 3 पण संसदेला अधिकार देते की ते काय करेल, नवीन राज्याची स्थापना करू शकेल किंवा नवीन राज्य जो पण राज्य असेल त्याच्या नावामध्ये चेंजेस करू शकेल. जसं आता महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की उत्तराखंड जो आपल्याला आता दिसतो त्याचा पूर्वीचं नाव उत्तरांचल होता
किंवा आपल्याला जे आताचा उत्तर प्रदेश दिसते त्याचा पूर्वीचं नाव संयुक्त प्रदेश होता, युनायटेड प्रोव्हिन्स. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो जो आता आपल्याला तामिळनाडू दिसते त्याचा पूर्वीचं नाव मद्रास होता. जसं आता आपल्याला कर्नाटक दिसते त्याचा पूर्वीचं नाव म्हैसूर होतं. ओके, हे जे नाव आहे चेंज झालेलं आहे काळानुसार. ओके, मग त्याच्यानंतर तिसरं आहे डिमिनिश आर इन्क्रीज द एरिया ऑफ स्टेट. ओके, डिमिनिश आर इन्क्रीज द एरिया ऑफ स्टेट. त्याच्यानंतर चौथा आहे अल्टर द बाउंड्री ऑफ स्टेट विच इज, याच्यामध्ये आता खूप महत्वाची गोष्ट आहे, विच इज नॉट अ पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया. जे की काय भारतीय संघाचा भाग आहे. तुम्हाला दोन आर्टिकल दोन गोष्टी चांगल्या समजवलेल्या आहे, एक युनियन ऑफ इंडिया आणि दुसरा टेरिटरी ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया मध्ये फक्त राज्यांचा समावेश होतो आणि कलम 2 मध्ये बघितलं होतं की ते एम्पॉवर करते पार्लमेंटला की नवीन राज्य स्थापन करा किंवा नवीन राज्याची निर्मिती करा किंवा एखादा प्रदेश आपल्या भारतात समाविष्ट करून घ्या, त्याला भारतीय राज्याचा दर्जा द्या. जो काय असेल भारतीय संघाचा भाग नसेल, म्हणजे 28 घटक राज्याचा जो काही नसेल भाग नसेल, आणि जो पण नवीन राज्य स्थापन होईल तो नवीन राज्य असेल. ओके, जसं आपण एक्झाम्पल घेतला होता की नवीन म्हणजे आता केंद्रशासित प्रदेश तो काय नाही, युनियन ऑफ इंडियाचा भाग नाही. आणि दुसरा सिक्कीम जो आपल्या भारतात आपण एक्वायर्ड करून घेतलेला, संपादित करून घेतलेला भाग आहे, तो पण काय होता, भारतीय संघाचा भाग नव्हता किंवा युनियन ऑफ इंडियाचा भाग नव्हता. ओके, मग ते कोणत्या कलमांतर्गत भारतीय संघाचे भाग झाले, तर कलम 2 अंतर्गत. पण इथे काय म्हणते की इथे पण म्हटलं इस्टॅब्लिश आर फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट विच इज अ पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया, जो काय भारतीय संघाचा ऑलरेडी भाग आहे. तर आता आपला हा थिअरेटिकल पोर्शन आपल्याला डायरेक्टली कळणार नाही, तर आपल्याला आपण याच्या अंतर्गत आपल्याला एक्झाम्पल घ्यावं लागेल. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण तेलंगणा. हा आता एक नवीन राज्य फॉर्म झालेलं आहे 2014 मध्ये. ओके, ह्या राज्याची जी निर्मिती झालेली आहे ती आंध्र प्रदेश राज्यापासून झालेली आहे 2014 मध्ये. तर मग आंध्र प्रदेश काय होता, एक राज्य होता, म्हणजे तो कोणाचा भाग होता, ऑलरेडी युनियन ऑफ इंडियाचा भाग होता. आणि कलम आर्टिकल 3 तेच म्हणते की नवीन राज्याची जी निर्मिती होणार आहे ती काय असणार, ऑलरेडी भारतीय संघाचा काय असणार आहे किंवा भारतीय संघाचा काय असणार आहे तो भाग असणार, म्हणजे युनियन ऑफ इंडियाचा काय असणारा भाग. म्हणजे आंध्र प्रदेश ऑलरेडी काय होता, भारतीय संघाचा किंवा युनियन ऑफ इंडियाचा भाग होता. त्याच्यामधून आपण काय केलं, काही प्रदेश वेगळा केला आणि नवीन राज्याची निर्मिती केली. ओके, म्हणजे ही जे नवीन राज्याची निर्मिती झाली, मग अशी आपण गोवा आणि सिक्कीम बघितलं, आपण कंपॅरिझन बघतो, जे की काय होते ऑलरेडी युनियन ऑफ इंडियाचा भाग नव्हते. आणि हे काय आहे, आंध्र प्रदेश मधून जो तेलंगणा भाग वेगळा झालेला आहे तो ऑलरेडी काय होता, युनियन ऑफ इंडियाचा भाग होता. आलं लक्षात, म्हणजे तेलंगणा राज्याची जी निर्मिती झालेली आहे ती कलम 3 अंतर्गत झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. नवीन राज्याची जर मागणीचा जर विचार केला तर एक हरित प्रदेश या एक नवीन राज्याची मागणी आहे. हरित प्रदेश बघा, हरित प्रदेश म्हणजे काय असते, हरियाणाचा पूर्व भाग आणि युपीचा पश्चिम भाग मिळून काय, हा म्हणजे हरित प्रदेश म्हणजे म्हणू शकतो शेतीच्या दृष्टिकोनातून एक सुपीक प्रदेश आहे, म्हणून त्याला हरित प्रदेश म्हणतात. म्हणजे हरित क्रांती तिथे चांगल्या प्रकारे झालेली आहे, हरित क्रांतीचा प्रभाव त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पडलेला आहे. हा प्रदेश म्हणजे हरियाणाचा पूर्व भाग आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग म्हणून एक नवीन राज्याची निर्मिती होणार. म्हणजे काय होत आहे, एखाद्या राज्यात म्हणजे हरियाणाचा काही भाग घेतला जातो आणि उत्तर प्रदेशचा काही भाग घेतला जातो आणि नवीन राज्याची निर्मिती होत आहे. म्हणजे हरियाणा ऑलरेडी काय युनियन ऑफ इंडियाचा भाग आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश सुद्धा काय युनियन ऑफ इंडियाचा ऑलरेडी भाग आहे. त्याच्यामधून काही प्रदेश घेऊन कोणाचा म्हणजे दोन्ही राज्याचा एरिया डिमिनिश करून आपण काय करतो, एक नवीन राज्याची निर्मिती करतो. आणि त्या ज्या नवीन राज्याची निर्मिती झालेली असेल तो कोणत्या कलमांतर्गत असेल, कलम 3 असेल, कलम 3 अंतर्गत असेल. अशी कलम कोण सांगते, कलम 3 सांगते. बघा, त्याच्यानंतर चेंज द नेम ऑफ स्टेट, एखाद्या नवीन राज्याची म्हणजे एखाद्या राज्याचं नाव चेंज करायचं ते पण आपण कलम 3 अंतर्गत करत असतो. आणि त्याच्यानंतर काय, अल्टर द बाउंड्रीज ऑफ स्टेट, नवीन राज्याची निर्मिती न करता आपण काय केली, एखाद्या राज्याची काय केली, बाउंड्री अल्टर केली. याचा पण आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, जसा कर्नाटक आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये एक डिस्प्युटेड पार्ट आहे बेळगाव जिल्हा तुम्हाला माहिती असेल. इथे मराठी भाषिक लोक भरपूर आहेत, त्यांना मराठी, पण ते प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून हा जिल्हा बेळगावमध्ये योग्य आहे, परंतु ते मराठी भाषिक असल्यामुळे किंवा महाराष्ट्रावर त्यांचा प्रेम असल्यामुळे ते मराठीत म्हणजे म्हणू शकतो आपण महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी काय आतुर आहे. मग अशा वेळी काय करू शकते, संसद म्हणजे काय करू शकते, ते आता कर्नाटक राज्याचा एरिया काय करू शकते, अल्टर करू शकते, म्हणजे बाउंड्री काय करू शकते, अल्टर करू शकते. इन द सेन्स आता कर्नाटक राज्याचा काय करते, एरिया डिमिनिश करू शकते आणि महाराष्ट्र राज्याचा बेळगावचा समावेश करून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा एरिया वाढवू शकते. ओके, म्हणजे काय होतं, ते नवीन राज्याची निर्मिती नाही होत, पण काय होतं, एखाद्या राज्याची सीमा अल्टर होत आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या राज्याचा एरिया डिमिनिश होता आणि एखाद्या राज्याचा एरिया काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. म्हणजे कर्नाटकचा एरिया डिमिनिश होता आणि महाराष्ट्राचा एरिया वाढत आहे. आणि हे सगळे जे प्रोव्हिजन्स आहेत कलम 3 अंतर्गत येत असतात.
ओके, मग हे जे कलम 3 अंतर्गत संबंधी म्हणजे या कलम 3 अंतर्गत जेवढे पण प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या संबंधी जर संसदेत विधेयक आणायचं असेल किंवा बिल आणायचं असेल, आपण राज्यसभेत पण मांडू शकतो असं विधेयक किंवा म्हणू शकतो आपण लोकसभेत पण मांडू शकतो. तर अशा संबंधीचा जेव्हा बिल येणार आहे तर बिल संसदेत येण्यापूर्वी दोन गोष्टी राष्ट्रपती संबंधी कराव्या लागतात. बघा राष्ट्रपती काय करतो, असा जर बिल सपोज आता आपण म्हणू शकतो की बेळगाव कुठे टाकायचं, महाराष्ट्रामध्ये टाकायचं, तर मग राष्ट्रपती काय करेल, कर्नाटकात एरिया कोणाचा होणार आहे म्हणजे चेंज होणार आहे, अल्टर कोणाचा होणार आहे, कर्नाटकचा. मग कर्नाटक राज्याशी काय करेल आणि महाराष्ट्र राज्याशी काय करेल, म्हणजे कर्नाटक राज्याशी काय करेल, तो कन्सल्टेशन करेल की सल्ला मसलत करेल. म्हणजे संमती नाही घेणार तर काय करेल, सल्ला मसलत करेल. संमती म्हणजे काय म्हणणे, आपण एखाद्या राज्याशी काय घेतो, परवानगी घेतो. इथे परवानगी घेण्याची गरज नाही तर काय, सल्ला मसलत. सल्ला मसलत, राष्ट्रपती त्या राज्याशी सल्ला मसलत करते. आणि कलम 3 अंतर्गत जे पण विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेत मांडता येत नाही. ओके, हे जे कलम 3 अंतर्गत जे पण प्रोव्हिजन्स आहे याच्या संबंधी एखादा जर विधेयक संसदेत आला तर त्या विधेयकाला या दोन केसेस मधून जावं लागतं. एक, तो जो विधेयक आहे ज्या राज्याशी संबंधित आहे त्या राज्याशी राष्ट्रपती काय करते, सल्ला मसलत करते. आणि दुसरी गोष्ट आहे, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय असं विधेयक कुठं मांडता येत नाही, गव्हर्नमेंटला कुठं संसदेत मांडता येत नाही. ओके, म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की संसद भारताचा पॉलिटिकल मॅप जो आहे तो आपल्या इच्छेनुसार कशाही प्रकारे रिड्रॉ करू शकते. म्हणजे आपले जे राज्य 28 घटक राज्य आहेत त्याला कुठल्याही प्रकारची आपली टेरिटोरियल गॅरंटी देण्यात आलेली नाही. म्हणजे तुमचा प्रदेश इतकाच राहील अशी कुठल्याही प्रकारची संविधानात गॅरंटी देण्यात आलेली नाहीये. ही सर्व इच्छा हे कोणाची आहे, संसदेची. आणि संसद काय करू शकते, भारताला वाटेल तशा प्रकारे ड्रॉ करून घेऊ शकते. ओके, आणि कशासाठी, तर त्याच्या मागचा रिझन पण व्हॅलिड असला पाहिजे, प्रशासकीय सोय. ओके, तर बघा याच्या संबंधी मग एक संविधानात कोट आहे की इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. म्हणजे जे युनियन आहे ती काय इंडिस्ट्रक्टिबल आहे, म्हणजे तिचा डिस्ट्रक्शन आपण भारताचं डिस्ट्रक्शन करू शकत नाही, तर राज्यांचं काय करू शकतो आपण, डिस्ट्रक्शन करू शकतो. म्हणजे हे जे अधिकार आहे ते कोणाला दिलेलं, संसदेला कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण युएसए संबंधी एक वाक्य आहे, फेडरेशन संबंधी, युएसए संबंधी इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ. त्याच्यासाठी बघा इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ, इथे काय त्याच्यासाठी इंडिस्ट्रक्टिबल स्टेट. ओके, आपला डिस्ट्रक्टिबल स्टेट आहे पण त्यांचं काय इंडिस्ट्रक्टिबल स्टेट, म्हणजे त्यांचा स्टेटचा सुद्धा काय होऊ शकत नाही, भंजक होऊ शकत. म्हणजे तिथली युनियन पण काय अभंजक आहे आणि तिथलं स्टेट पण काय आहे, अभंजक आहे. म्हणजे ते आपल्या युनियन म्हणू शकतो फेडरेशन मधून बाहेर पडू शकतात आणि तसे राहू शकतात, त्यांचं डिस्ट्रक्शन होत नाही. अशा प्रकारचे दोन कोट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट हे भारतासाठी आहे आणि दुसरा इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इंडिस्ट्रक्टिबल स्टेट जो आहे तो कोणासाठी आहे, तर अमेरिकेसाठी आहे. ओके, आय होप तुम्हाला कलम 2 आणि कलम 3 आणि त्याच्यानंतरचा हा कन्क्लुजन आपल्याला कळलेला असेल. त्याच्यानंतर आता आपण महत्वाची कलम जी कलम 2 आणि कलम 3 ज्याच्यावर डिपेंडेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर ते कसे आहे ते आपण आता बघू. कलम 4 बघा, खूप महत्वाची आहे. कलम 4 काय म्हणते, कलम 4 च्या आधी एक छोटासा कन्सेप्ट समजून घ्या की घटना दुरुस्ती काय प्रक्रिया. आपण घटना दुरुस्ती चॅप्टर जेव्हा घेऊ त्याच्यामध्ये या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊनच जातील. घटना दुरुस्तीला काय म्हणतात, अमेंडमेंट म्हणतात. तर बघा अमेंडमेंट आपल्याला संविधानात दुरुस्ती करणे गरजेचं आहे काळानुसार. पण त्यामध्ये तीन प्रकारे आपण काय करू शकतो, संविधानात दुरुस्ती करू शकतो. सिंपल मेजॉरिटी आणि दुसरा असते स्पेशल मेजॉरिटी आणि तिसरा असते स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्धेचे घटक राज्य स्टेट जे आहे त्यांचं काय असतं, मान्यता. ओके, अशा 3 मेजॉरिटीने आपण काय करू शकतो, संविधानात दुरुस्ती करतो. मेजॉरिटी म्हणजे काय असते, संसदेची जेवढी सदस्य संख्या आहे. तर सिंपल मेजॉरिटी जर घेतलं आपण तर साधा बहुमत म्हणतात त्याला. साधा बहुमत म्हणजे संसदेच्या अर्ध्या सदस्यांची जर मान्यता भेटली एखाद्या बिलला तर काय होते, तो बिल पारित होऊन जातो. दुसरा स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 सदस्य, ढोबळ मानणे काय म्हणतो आपण त्याला, 2/3. याच्यामध्ये थोडंसं डीप आहे ते आपण नंतर बघू. ओके, तर त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 सदस्यांची मान्यता संसदेच्या आणि
अर्धे घटक राज्य म्हणजे आपल्याकडे आता 28 राज्य आहेत, त्याच्यापैकी 14 राज्यांची मान्यता, ज्याच्यामध्ये संघराज्य म्हणजे असे प्रोव्हिजन संविधानाचे, अशा तरतुदी ज्याच्यामध्ये काय संघराज्य तत्वांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा अमेंडमेंट करण्यासाठी अर्ध्या घटक राज्यांची काय लागते, मान्यता लागते. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला कळलेला असेल तर आपण आता कलम 4 बघू. बघा कलम 4. कलम 4 बघा, आपण कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत ज्या आपण नवीन राज्याची काय करतो, निर्मिती करतो किंवा एखाद्या राज्याच्या नावात चेंज करतो किंवा बाउंड्रीज चेंज करतो किंवा एखाद्या राज्याचा एरिया डिमिनिश करतो किंवा वाढवतो, इन्क्रीज करतो, तर ते कलम 4 मध्ये म्हटल्याप्रमाणे ते जे सगळे प्रोव्हिजन्स मध्ये जे दुरुस्ती करायची आपल्याला किंवा नवीन राज्याची निर्मिती करायची आहे किंवा बाकी सगळ्या कलम 3 अंतर्गतच्या प्रोव्हिजन लागू करायच्या आहे, तर त्या प्रोव्हिजन लागू करण्यासाठी संसदेच्या फक्त आणि फक्त साध्या बहुमताची गरज असते. म्हणजे संसदेचे जेवढे सदस्य आहेत त्याच्यापैकी म्हणजे अर्धा प्लस 1 म्हणतात त्याला, अर्धा प्लस 1 म्हणजे 50% प्लस 1 सदस्याने काय दिली, मान्यता दिली, तर तो बिल काय होतो, आपोआप पारित होतो. म्हणजे कलम 2 आणि 3 अंतर्गत जेवढे पण प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन राज्य निर्माण करण्यासाठी काय करू शकतो आपण, कलम 4 अंतर्गत 4 नुसार साध्या बहुमताने तसा बिल पारित करू शकतो. म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करायची, म्हणजे तेलंगणा राज्याची आपण काय केली, निर्मिती केली, मग त्याला काही असं विशेष बहुमत लागलेलं नाही किंवा अर्ध्या घटक राज्याची मान्यताही लागलेली नाही किंवा तेलंगणा राज्याची सुद्धा प्रॉपर मान्यता लागलेली नाही, कारण संसद काय करू शकते, आपल्या इंडियाचा पॉलिटिकल मॅप आपल्या बिल नुसार काय करू शकते, चेंज करू शकते, बदल करू शकते. ओके, कलम 4 नुसार आपल्याला माहिती आहे सगळेच. कलम 2 मधल्या तरतुदी म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑर ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट विच इज नॉट अ पार्ट ऑफ युनियन ऑफ इंडिया. नेक्स्ट थिंग, इथे महत्वाची गोष्ट काय आहे, इथे एक प्रॉब्लेम आहे कलम 3 मध्ये. बघा कलम 3 मधला जो मुद्दा आहे तो उद्भवलेला होता. कलम 3 मध्ये एक गोष्ट म्हणजे डिमिनिश द एरिया ऑफ स्टेट, diminish the area of state. याच्यावरून थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. डिमिनिश करतो, काय करतो आपण, डिमिनिश संबंधी सर्व माहिती बघितली. डिमिनिश करतो म्हणजे आपण कर्नाटकाचा जसं एक्झाम्पल घेतलं होतं, कर्नाटकामधून काही भाग म्हणजे बेळगाव जिल्हा काढून जर आपण महाराष्ट्रात टाकला तर काय झाला, कर्नाटकाचा जो एरिया झाला तो काय झाला, डिमिनिश झाला. परंतु याच्यावर काय झाला, प्रॉब्लेम निर्माण झाला. कुठे, तर बेरुबारी प्रकरणामध्ये. बेरुबारी खटला जो आहे 1960 चा, बेरुबारी हा एक रिजन आहे वेस्ट बेंगॉल मध्ये. ओके, सपोज आता इथे समजून घ्या, डिमिनिश म्हणजे करणे म्हणजे नेमका काय करणे. डिमिनिश करतो म्हणजे काय करतो, एखाद्या राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला आपण देऊन टाकतो, म्हणजे एखाद्या राज्याचा काय होतो, एरिया डिमिनिश होतो. सपोज काय झालं, आता वेस्ट बेंगॉलला लागून असलेलं एखादं राज्य घेऊ शकतो आपण, ओडिसा. ओडिसाला सपोज म्हणू शकतो, ओडिसा जो राज्य आहे, ओडिसाला काय केलं यांनी, काही प्रदेश वेस्ट बेंगॉलने काही प्रदेश देऊन टाकला. सपोज आपण एक्झाम्पल देऊ, बेरुबारी देऊन टाकलं. बेरुबारी हा जो एरिया आहे तो काय करून टाकला, देऊन टाकला. म्हणजे काय झाला, वेस्ट बेंगॉलचा एरिया डिमिनिश झाला. परंतु डिमिनिश दोन प्रकारे होऊ शकतो. सपोज आज जर वेस्ट बेंगॉलचा एरिया म्हणजे भारताचा भाग, सपोज आता वेस्ट बेंगॉलला लागून असलेला जो 1960 मध्ये याला काय म्हणायचे, पूर्व पाकिस्तान म्हणायचे. काय म्हणायचे, पूर्व पाकिस्तान. हा जो मुद्दा उद्भवलेला तो 1960 मध्ये उद्भवलेला. म्हणजे 60 मध्ये कसा उद्भवला बघा, की बेरुबारी जो खटला आहे, बेरुबारी एक प्रकार म्हणजे म्हणू शकतो एक जागा आहे किंवा ठिकाण आहे, तो आपल्याला पाकिस्तानला द्यायचा होता. म्हणजे काय करतो आपण, वेस्ट बेंगॉलचा एरिया काय करतो आपण, डिमिनिश करतो. तो कोणत्या कलमांतर्गत येईल, कलम 3 अंतर्गत. आणि कलम 3 अंतर्गत जी आपण संविधानात म्हणजे कलम 4 नुसार म्हणू शकतो आपण की जी संविधानात दुरुस्ती करतो कलम 3 मध्ये, ती कशी करू शकतो आपण, साध्या बहुमताने. परंतु 1960 मध्ये जो बेरुबारी खटला आला, बेरुबारीची केस निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये राष्ट्रपतीने 143 अंतर्गत म्हणजे कलम 143 अंतर्गत राष्ट्रपती कोणाला सल्ला मागते, तर सुप्रीम कोर्टाला. मग या प्रकरणासंबंधी सुप्रीम कोर्टाला म्हणू शकतो आपण राष्ट्रपतीने विचारणा केली की डिमिनिश द एरिया ऑफ स्टेट याचा अर्थ असा पण होऊ शकते का की आपण एखाद्या राज्याला तर देतो, ठीक आहे, भारतातलाच राज्याला देतो, म्हणजे तो काय एरिया भारताचा डिमिनिश नाही होता तर त्या राज्याचा होता. परंतु जर सपोज आपण एखादा भारताचा प्रदेश जसा बेरुबारी हा जो ठिकाण आहे तर तो आपण कोणाला देणार आहोत, ईस्ट पाकिस्तानला देणार आहोत, तर मग तो पण साध्या बहुमताने दुरुस्ती करून आपल्याला देता येते का. यावर सुप्रीम कोर्टाने बेरुबारी युनियन केसमध्ये आपला निर्णय दिला. त्याच्यामध्ये असं म्हटलं की सपोज आपण एखादा प्रदेश दुसऱ्या राज्याला देतो आपल्याच देशातील, तर तो काय होता, डिमिनिश होता, पण तो आपण साध्या बहुमताने देऊ शकतो. परंतु भारताचा एखादा भाग म्हणजे साध्या बहुमताने देतो, परंतु जर भारताचा एखादा भाग जर आपण म्हणू शकतो की तो दुसऱ्या देशाला द्यायचा, म्हणजे सपोज म्हणू शकतो आताचा जो बांगलादेश आहे, जो त्याला ईस्ट पाकिस्तान म्हणायचे 1971च्या पूर्वी, ओके, तर त्याला आपण काय करतो, बेरुबारी हा जो ठिकाण आहे तो देत आहोत. तर मग ही जी दुरुस्ती आहे, ही दुरुस्ती आपल्याला साध्या बहुमताने करता येणार नाही. त्याच्यासाठी काय लागेल, आपल्याला
आपल्याला काय लागेल तर विशेष बहुमताने काय करावं लागेल किंवा 368 अंतर्गत जी येणारी घटना दुरुस्ती म्हणजे आता बघा ही साध्या बहुमताने ही 368 कलमांतर्गत येणारी घटना दुरुस्ती नाहीये, तर स्पेशल मेजॉरिटीने जी दुरुस्ती करतो किंवा स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्धा घटक राज्यांची मान्यता घेऊन जी दुरुस्ती करतो ती ह्या ज्या दोन्ही दुरुस्ती आहेत ते कलम 368 अंतर्गत येतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला जर द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, 368 अंतर्गत संविधानात दुरुस्ती करावी लागते. तर ती कलम 4 अंतर्गत साध्या बहुमताने होऊ शकत नाही. याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहिती असेल 100वी घटना दुरुस्ती. कोणाची? लँड बाउंड्री अग्रीमेंट आपण कोणासोबत केलेला आहे? बांगलादेश सोबत केलेलं आहे. याच्यामध्ये आपण काही प्रदेश बांगलादेशला दिलेले आहेत आणि काही प्रदेश त्यांचा आपल्या देशात समाविष्ट करून घेतलाय. मग आपल्या देशात आपण समाविष्ट करून घेतो म्हणजे काय करतो, म्हणजे दुसऱ्या देशाचा आपला एखादा प्रदेश आपल्या देशात समाविष्ट करतो. याच्यासाठी म्हणू शकतो आपण विशेष बहुमताने दुरुस्ती लागत नाही, तर ती साध्या बहुमताने लागते. कारण एखादा प्रदेश आपण संपादित करतो तर ती कलम 4 अंतर्गत आपण साध्याही बहुमताने आपण ऍक्वायर्ड करू शकतो. परंतु आपला भारताचा भाग कोणाला देतो? बांगलादेशला देतो. घटना दुरुस्ती 100 अंतर्गत जो लँड बाउंड्री अग्रीमेंट आहे त्याच्यानुसार, तर त्याच्यासाठी आपल्याला 368 अंतर्गत येणाऱ्या घटना दुरुस्तीनुसारच घटना दुरुस्ती करून तो प्रदेश आपण त्यांना बहाल करू शकतो. ओके, अशी कलम म्हणजे असा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने 1960 मध्ये बेरोबरी युनियन खटल्यामध्ये दिलेला आहे. आय होप तुम्हाला कलम 1 ते 4 व्यवस्थितरित्या समजलेले असेल. म्हणजे 1 ते 4 कलम पूर्ण व्यवस्थित कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्च्युअल स्टडी आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअली आता आपण हे राज्य निर्मितीचे नियम बघितले. म्हणजे कलम 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय, 3 मध्ये काय आणि 4 मध्ये काय. तर ऍक्च्युअली राज्य निर्मिती आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणा किंवा संविधान लागू झाल्यानंतर किंवा स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 नंतर किती राज्य स्थापन झाले, त्याच्यानंतर राज्यांची संख्या कशी वाढत गेली हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हा टॉपिक आवडलेला असेल, व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेला आहे, तर तुम्हाला हा टॉपिक आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.